काल, आज आणि उद्या. काही शतकापूर्वी मातृसत्ताक समाज व्यवस्था होती. नंतरच्या काही काळानंतर पितृसत्ताक कौटुंबिक व्यवस्था उदयास आली. अनेक स्थित्यंतरे, सत्तांतरे पूर्वीपासूनच आपल्या देशाने अनुभवली. आज एकल समाज व्यवस्थेचा पाया असलेली कुटुंब व्यवस्था निर्माण होती की काय असे वाटू लागले आहे. स्त्रियांनी शिक्षण घेतले ते सहजासहजी नव्हते. सावित्रीबाईंसारख्या एका पुरोगामी विचाराने हा वसा घेतला. त्याला ज्योतिबांनी साथ दिली, भरभक्कम पाठिंबा दिला. म्हणूनच अनेक आव्हानांना तोंड देत सावित्रीबाईंनी संघर्ष केला. प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्त्रियांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या केल्या. स्त्रिया शिकूही लागल्या, सुशिक्षित झाल्या, आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या. पुरुषांच्या सोबतीने संसाराचा गाडा ओढू लागल्या. संसाराला हातभार लावण्याचा आनंद त्यांना मिळत होता. नवरा बायको मधील एकोपा, कधी धुसफूस, तरी सुद्धा कुटुंबासाठी करत असलेली तडजोड दोघांनाही मान्य होती. म्हणूनच वैचारिक मतभेद असतानाही एकत्र कुटुंब पद्धती टिकून होती. हे साधारण 80-90च्या दशकापर्यंत खूप अभिमानास्पद असं चित्र होतं. काही वर्षांपासून हा काळ बघितला तर खूप बदल होत गेले. ते स्वतंत्रपणे विचार करण्याच्या मानसिकतेतून असतील कदाचित. नाते तेच राहिले, परंतु त्यात अहंकार आला, मान अपमान आला, एकमेकांचा आदर कमी झाला. अपेक्षेपेक्षा जास्त पैसा घरात यायला लागला. तू मोठा की मी मोठी, मी मोठा की तू मोठी, ह्यातच खूप वेळ वाया जायला लागला. तडजोडपेक्षा काडीमोडचेच आकर्षण वाढत गेले. चारही हात कमावते झाले. इथेच समाज व्यवस्थेचा एक पाया असलेली कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली. शेवटी मुलं आणि मुली दोघांनाही लग्न ही जबाबदारी नकोशी झाली. ओझं वाटू लागलं. फक्त पैसा महत्वाचा वाटू लागला. परंतु एक खंबी तंबू असतो, तो वादळाला तोंड देऊ शकत नाही. कितीही भौतिक सुविधा उपलब्ध असल्या तरी तिथे भावभावनांसाठी स्पेस नसते. रुसव्या फुगव्यांसाठी सुद्धा एक भक्कम नात्याची गरज असते. त्यातून नवीन नात्यांची अलगद गुंफण होत जाते. संसारात सुद्धा आपली जीवाभावाची माणसं सोबत हवी असतात. पैशापेक्षा ही नाती महत्वाची असतात. पैसा हा श्वास असेल हे नक्कीच, परंतु माणूस जगताना प्रत्येक श्वास मोजत नाही. त्याबरोबर तो जगत असतो. तो आपल्या कुटुंबातील माणसांसाठी, समाजातील घटकांसोबत. ते खरं जगणं आहे असं मला वाटतं. माझं हे मनातलं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कृष्णार्पणमस्तु.